बाणेर भागातील औंध बाणेर लिंक रोडवरील सायकरमळा येथे 200 ते 300 लोकवस्तीच्या ठिकाणी 4 महिने झाले ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैला पाणी तेथील रहिवाशांच्या घरामध्ये शिरत आहे। वारंवार ड्रेनेज तुंबून मैला पाणी घरात येत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे। त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। हे ड्रेनेज वारंवार तुंबल्याने वस्तीमधील रस्त्यावर मैला पाणी तुंबून राहते। मैला पाणी तुंबून राहत असल्याने वस्तीमध्ये शेवाळ होऊन रस्ता निसरडा झाला आहे। शेवाळ झाल्यामुळे अनेक नागरिक महिला घसरून पडल्या आहेत। या परिसरांमध्ये डासांचा मोठ्या प्रमाणात वावर व उत्पत्ती वाढत आहे व त्याचा त्रास तिथे राहणाऱ्या रहिवाशांना होत आहे। क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाही व दुरुस्तीही करत नसल्याने या परिसरातील अनेक नागरिकांनी या सर्व गोष्टीला कंटाळून उपशहर अध्यक्ष शिवाजीनगर कोथरूड विधानसभा सुहास निमण यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली। नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करून घ्यावे। जर येत्या 48 तासांमध्ये ड्रेनेज दुरुस्त झाले नाही, मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निमण यांनी दिला। यावेळी शाखा अध्यक्ष अनिल नलावडे, किशोर इंगवले, अतुल सायकर, लोकेश सायकर, मारुती बनकर व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार मित्रांनो, मी सुहास भगवानराव निमण, पुणे शहर उपाध्यक्ष मनसे। आता आपण बाणेर मधील सायकरमाळ्या लहू सायकर यांच्या घरात आहे। बघा, हे मुरीतून पाणी उलट फिरलंय ड्रेनेजचं। लोक इथं कसं काम करणार, कशी स्वयंपाक करणार, घरात हे पाणी येतंय उलट आणि तरी औंध क्षेत्रीय कार्यालयावाल्यांचं लक्ष नाही। हे बघा, सगळा मैला वर आला इथं। लोकांनी मारायचं का काही? येता इकडे, या तुम्ही, ये इकडे। कुठपर्यंत आलं दाखव। सकाळी तर इकडे लांब आले होते इकडं। तुमचं नाव सांगा ताई? रुपाली। नाही, पूर्ण रुपाली लोकेश सायकर। रुपाली लोकेश सायकर या ताईंच्या घरात पार पाणी येतंय। महिलांना शाळेत कसं पाठवते कळलं नाही आम्हाला। आणि स्मार्ट सिटी वर तुम्ही पुण्यात आणणार आहे, काय लावलंय तुम्ही? तर स्टॉप कर।